नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. नाश्ता संपवून इंद्रनील उठतच होता की त्याचा फोन वाजला. त्याने इन्स्पेक्टर साहेबांचा फोन बघून पटकन उचलला. बोला सर, इंद्रनील कानाला फोन लावत बोलला. समोरून इन्स्पेक्टर बोलत होते आणि तो शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होता. जसजसे इन्स्पेक्टर साहेब बोलत होते तसे त्यांचे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स बदलत होते. राधाच्या आईवडिलांबद्दल महत्त्वाची माहिती इन्स्पेक्टर सांगत होते आणि इंद्रनील गंभीर चेहऱ्याने त्यांचे बोलणे ऐकत होता. त्यांचे बोलणे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते. इंद्रनीलच्या डोक्यात आता विचारांचे काहूर माजले होते. त्याला माहीत होते की राधाला हे सगळे खूप अनपेक्षित असणार आहे. फोन ठेवताच इंद्रनील थोडा वेळ शांत बसून राहिला. ही केस अचानक असे वळण घेईन याचा त्याने कधी विचारही केला नव्हता. चेहऱ्यावर काहीही न दाखवण्याचा प्रयत्न ती करत होती तरी तिच्या डोळ्यांमध्ये असलेली अशांतता इंद्रनीललाही जाणवत होती. राधाला पाहून त्याचं मन उदास होत होतं. राधा, पोलीस स्टेशनमध्ये जावे लागेल. केसबद्दल काही अपडेट्स आहेत. चल पटकन, तो तिला बोलला. राधाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते तरीही ती काहीच बोलली नाही. ती फक्त इंद्रनील पुढे काय बोलणार हे ऐकायला उत्सुक होती. राधा, तुझ्या आईवडिलांच्या मर्डरच्या तपासात काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. इंद्रनीलने राधाला शांतपणे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच संदर्भात इन्स्पेक्टर साहेब बोलवत आहेत. आपल्याला आत्ता जावे लागेल. तू तोपर्यंत मी गाडी काढायला सांगतो, म्हणून तो पुढे निघून गेला. राधाही लगेच तिची पर्स घेऊन आली आणि पटकन घराच्या बाहेर निघून गेली. इंद्रनील आणि राधा दोघेही पोलीस स्टेशनकडे निघाले होते. इंद्रनील गाडी चालवत होता तर राधा काहीशा विचारात हरवली होती. गाडीमध्ये एकदम शांतता होती. दोघेही अगदी शांत होते. राधाच्या मनात अनेक विचार येत होते. नक्की इन्स्पेक्टर साहेबांच्या हाती काय माहिती लागली असेल? खुनी सापडला असेल का? नक्की कुणी खून केला असेल? माझ्या आईवडिलांचा खून करण्यामागे नक्की काय हेतू असेल? आणि साधे शिक्षक असणारे माझे आईवडील, त्यांना मारून त्या खुन्याला काय फायदा झाला असेल? माझ्या आईवडिलांनी काय बिघडवले होते? मी त्या व्यक्तीला जाब विचारणार आहे. आता त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावीच लागेल. मी आता त्याला शिक्षा देण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार आहे. राधा मनोमन विचार करत होती तर इंद्रनील तिच्या चेहऱ्यावरील बदलणारे एक्सप्रेशन बघून शांतपणे गाडी चालवत होता. पोलीस स्टेशनमध्ये आज राधाला मोठा धक्का मिळणार आहे हे त्याला माहीत होते. राधाची मानसिक स्थिती तो समजू शकत होता, पण अजून तिला कशाचाच अंदाज नव्हता. या मिस्टर पटवर्धन. इंद्रनीलला पोलीस स्टेशनमध्ये आलेले बघून इन्स्पेक्टरनी दोघांचेही स्वागत केले. राधाला त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होते की काहीतरी गंभीर माहिती त्यांना सांगायची आहे. दोघांनाही इन्स्पेक्टर साहेब बाजूच्या खोलीत घेऊन आले. बसा मिसेस पटवर्धन. मिस्टर पटवर्धन, तुम्ही उभे का? बसा ना. इन्स्पेक्टर समोरील 2 रिकाम्या खुर्च्यांकडे हात करत राधाला आणि इंद्रनीलला म्हणाले. इंद्रनीलने समोर रिकाम्या खुर्चीकडे पाहिले. त्याचबरोबर बाजूच्या एका खुर्चीमध्ये बघितले. बाजूच्या त्या खुर्चीवरती एक वयस्कर गृहस्थ बसलेले होते.
इंद्राने नीट निरखून पाहताच तिथे वर्धन सरपोतदार आधीच बसलेले त्याच्या नजरेस पडले. त्यांना बघून इंद्राने नजर वळवली आणि रिकाम्या चेअरवरती येऊन बसला. नेमके त्याच क्षणी वर्धन सरपोतदारांनी इंद्राला बघितले, परंतु तेही काहीच बोलले नाही. त्याच क्षणी त्यांनी नंतर इंद्राच्या मागून येणाऱ्या राधावर पडली. मागून येणाऱ्या राधाला पाहून ते पटकन उठून उभा राहिले. अरे बेटा, तू इथे? वर्धन सरपोतदार राधाला बघून खुश होत बोलले. हो आजोबा, थोडे काम होते. पण तुम्ही इथे कसे? ती त्यांच्या शेजारी जात बोलली. आलो होतो, नशिबाचे भोग, दुसरे काय, ते खिन्न होत बोलले. बरं मला सांगा, मी तुला बोललो होतो मला कॉल कर. मी तुला कार्डही दिले होते. माझ्याकडे तुझा नंबर नव्हता. आणि तुझ्याकडे नंबर होता तर तू कॉल केलाच नाहीस. मला तुझी आठवण आली, पण तू मला विसरून गेलीस, आजोबा तक्रार करत बोलले. सॉरी आजोबा, ॲक्च्युली कामाच्या गडबडीत विसरून गेले. मला माफ करा, ती कान पकडत बोलली. आता नक्की आठवणीने करेन, ती पुन्हा बोलली. या दोघांना असे बोलताना इंद्रनील आणि इन्स्पेक्टर बघत होते. एक क्षण इंद्रनील राधाच्या चेहऱ्यावर आनंद बघून तिच्याकडे बघतच राहिला. भानावर येत तो राधाच्या जवळ गेला. राधा, तू यांना ओळखतेस का? इंद्रनीलने राधाकडे बघत विचारले. हो, म्हणजे आम्ही एकदा भेटलो होतो. राधाने थोडक्यात तिची आणि वर्धन सरपोतदारांची कशी रोडवरती भेट झाली होती आणि तिने त्यांना रोड क्रॉस करायला कशी मदत केली होती ते थोडक्यात सांगितले. ओ, असे आहे का? तरी मी विचार करत होतो की तुझी आणि यांची ओळख कशी. इथे मुंबईमध्ये तर तुझे कोणीच नातेवाईक नाहीत, तरी म्हटले तू यांना कशी ओळखतेस? तो एकदा आजोबांकडे नजर टाकत राधाला बोलला. अरे बेटा, तू यांना कशी ओळखतेस? आजोबांनी राधाला इंद्राबरोबर बोलताना बघून विचारले. आजोबा, ती बोलतच होती तोपर्यंत इंद्रा तिच्या शेजारी उभा राहिला आणि तिच्या खांद्यावर हात टाकत, शी इज माय वाईफ, इंद्रनील आजोबांच्या अगदी डोळ्यात बघत बोलला. काय? आश्चर्यचकित होत आजोबांनी इंद्राला विचारले. ही तुझी बायको आहे? त्यांनी थरथरत्या ओठांनी विचारले. हो, इंद्रा रुबाबदारपणे बोलला. इंद्राचे बोलणे ऐकून ते थोडे दुःखी झाले. त्यांच्या नातीचे म्हणजे शनायाचे लग्न त्याच्यासोबत ठरले होते आणि तो त्यांचा जावई होणार होता, परंतु हे होऊ शकले नव्हते. याचे त्यांना वाईट तर वाटलेच होते आणि वाईट वाटणे हे अगदी साहजिकच होते. इंद्राला दुसऱ्या मुलीबरोबर सुखाने संसार करताना बघून त्यांना थोडे दुःख झाले, परंतु पुन्हा राधाला बघून ते आनंदही झाले. राधा अगदी गोड मुलगी होती. शेवटी लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. कितीही प्रयत्न केले तरी जे व्हायचे तेच होणार. त्यांनी स्वतःच्या मनाची समजूत काढली आणि त्यांनी खुश होत राधाच्या डोक्यावरून हात फिरवत, इंद्रा बेटा, तू आमचा जावई व्हावा अशी तर खूप इच्छा होती. तुझ्यासारखा कर्तबगार जावई मिळावा अशी इच्छा प्रत्येक आईवडिलांची असते, तशी आमचीही होती. तसा योगही जुळून आला होता, परंतु ते होऊ शकले नाही. काय करणार, आमचेच नाणे खोटे होते. तिचे दुर्भाग्य, दुसरे काय. असो, जे झाले त्यासाठी आम्हीच तुझी माफी मागतो, आजोबा हात जोडत बोलले. हा, पण तुझे नशीब मात्र जोरावर होते, म्हणून तुला राधासारखी जीवनसंगिनी मिळाली. आजोबा पुढे बोलू लागले. माझ्या नातीबरोबर लग्न झाले नाही म्हणून काय झाले? राधा ही अगदी मला माझ्या नातीसारखीच आहे. तिला नेहमी सुखात ठेवा आणि दोघेही सुखाने संसार करा. आजोबा राधाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलले. राधा गोंधळून कधी आजोबांकडे तर कधी इंद्राकडे बघत होते. मी शनायाचा आजोबा आहे. तिच्या डोळ्यातील प्रश्न ओळखून वर्धन सरपोतदार राधाकडे बघत बोलले. आजोबांचे बोलणे ऐकून राधा गोंधळून उभा होती. नक्की आपण काय ऐकले या गोष्टीवर तिचा काही क्षण विश्वास बसला नाही. हो राधा, हे वर्धन सरपोतदार शनाया सरपोतदारचे आजोबा आहेत. मिसेस पटवर्धन हे तुमचेही खरे आजोबा आहेत. इन्स्पेक्टर साहेब इंद्राचे वाक्य पूर्ण होताच बोलले. हो वर्धन सरपोतदार म्हणजे तुमचे खरे आजोबा आहेत आणि या शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. इन्स्पेक्टर पुढे बोलले. आता मात्र
राधाचा अगदीच गोंधळ उडाला होता. ती कधी इंद्राकडे, कधी इन्स्पेक्टर साहेबांकडे, तर भावनिक होऊन कधी आजोबांकडे बघत होती. आता ती नक्की काय ऐकत आहे हेच तिला समजत नव्हते. ती स्तब्ध उभा राहून फक्त सर्वांचे चेहरे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलीच रिॲक्शन दिसत नव्हती. हा एवढा मोठा धक्का, त्याच्यावर काय रिॲक्ट करावे हेच तिला समजत नव्हते. राधासारखीच काहीशी हालत वर्धन सरपोतदारांचीही झाली होती. काय म्हणालात इन्स्पेक्टर साहेब? राधा माझी नात आहे, म्हणजे ही माझ्या राजची मुलगी आहे. उलावलेल्या आवाजात वर्धन सरपोतदार इन्स्पेक्टर साहेबांना विचारत होते. हो सर, याच आहेत त्या ज्यांना तुम्ही शोधत आहात. तुमच्या राजची मुलगी, तुमची खरी नात राधा. राज सरपोतदार इन्स्पेक्टर साहेब पुन्हा बोलले. इन्स्पेक्टर साहेबांचे बोलणे ऐकून आजोबांचे डोळे वाहू लागले होते. ते अश्रू भरलेले धूसर नजरेने राधाकडे बघत होते आणि तिचा चेहरा पाहिल्याबद्दल त्यांना लहानपणीचा चेहरा आठवला, राजचा चेहरा आठवला. हा आत्ताचा क्षण त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात कठीण क्षणांपैकी एक होता. त्यांच्या डोळ्यासमोर एक आठवणी फडफडून उभ्या राहिल्या. राधाच्या रूपात त्यांनी आपला मुलगा पुन्हा पाहिला. त्याचे बालपण त्याच्या डोळ्यासमोरून कधीच पुसले नव्हते. आजोबांना त्याच्या लहानपणीच्या प्रत्येक गोष्टी आठवत होत्या. त्याच्या हसण्याचा आवाज, त्याचे खेळ, त्याच्या जिद्दीने केलेले निर्णय आणि अचानकच घर सोडून निघून जाणे सर्व डोळ्यासमोरून तरळून गेली. राधाला बघून, हो, ही माझ्या राजचीच मुलगी आहे. तरीही मी जेव्हा हिला भेटलो होतो तेव्हा मला एक आपलेपणा जाणवत होता. ही माझ्या जवळचीच कोणीतरी असल्याच्या भावना जाणवत होत्या. वर्धन सरपोतदार राधाच्या डोक्यावर हात फिरवत डोळ्यातील अश्रू पुसत बोलले. 2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये आजोबांना समजले होते की त्यांचा मुलगा आणि सून ॲक्सिडेंटमध्ये गेले आहेत. त्यावेळी त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. ॲक्सिडेंटच्या काही दिवस आधी राज म्हणजेच राधाचे वडील आजोबांना भेटण्यासाठी आले होते. ते जसे घर सोडून गेले होते तेव्हापासून ते कधीच सरपोतदार बंगल्यात परतले नव्हते. अधूनमधून ते वर्धन सरपोतदारांना कॉल करत असत, त्याचबरोबर त्यांची विचारपूसही करत असत. परंतु ते कधीही सरपोतदार हाऊसमध्ये फिरून आले नव्हते. आजोबा त्याला घरी येण्यासाठी नेहमी विनंती करत असत. काही दिवसांपूर्वी आजोबांची तब्येत खूप खराब झाली होती आणि मरणाच्या आधी एकदा तुला बघू दे, मी तुझ्यासमोर हात जोडतो. माझी चूक झाली, मला मान्य आहे. मी तुला घराबाहेर जायला सांगायला नको होते. म्हणून आजोबा फोनवरती रडत राज यांची समजूत काढत होते. शेवटी एक दिवस वडिलांच्या इच्छेखातर राज त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी आजोबा खूप खुश झाले होते. एवढ्या वर्षानंतर आपल्या मुलाला पाहून त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू वाहत होते. तर वडिलांना समोर बघून राज यांचेही डोळे वाहत होते. भावनांचा पूर ओसरल्यानंतर खूप वेळ दोघे गप्पा मारत बसले होते. आजोबांना त्याच वेळी त्यांची एक नात आहे हेही समजले होते. ते ऐकून ते खूप खुश झाले होते. त्यानंतर आजोबांनी पुन्हा माघारी या, सर्वजण इथे येऊन राहा, सर्व फॅमिली एकत्र खुश राहू अशी खूप विनंती केली. परंतु ते राज यांनी मान्य केले नाही. पुढच्या वेळेस सून आणि नातीला घेऊन येईल. निघताना राज यांनी आजोबांना आश्वासन दिले आणि पोचल्यानंतर कॉल करतो म्हणून ते आजोबांचा निरोप घेऊन निघाले. जसा भेटायला आला तसा एक दिवस नक्की माघारी येईल. आजोबांनी मनाची समजूत काढली आणि नाईलाजाने राज यांना निरोप दिला. संध्याकाळी कॉल करतो म्हणत राज यांनी निरोप घेतला. परंतु संध्याकाळपर्यंत राज यांचा फोन आलाच नाही. आजोबा फोन लावत होते तर लागलाच नाही. आजोबा बरेच दिवस त्यांचा कॉल सतत लावत होते, परंतु कंटिन्यू स्विच ऑफ येत होता. म्हणून शेवटी आजोबांनी पोलीस स्टेशनमध्ये राज यांना शोधण्यासाठी कंप्लेंट केली. काय असेल राज सरपोतदार यांची हिस्ट्री? का गेले असतील घर सोडून? आणि खरंच राधा सरपोतदार आहे का? बघूया पुढील भागात.
तोपर्यंत धन्यवाद.